परभणीत 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमांना फासावर चढवा म्हणत संतप्त नागरिक धडकले पोलीस अधीक्षक कार्यालयावर। परभणीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। भंगार वेचणाऱ्या एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीस पडक्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 24 फेब्रुवारी रोजी घडली। या घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी काल गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला। एक 10 वर्षीय अल्पवयीन मुलगी भंगार वेचण्यासाठी सोमवार 24 फेब्रुवारी रोजी आपल्या 2 मैत्रिणींसोबत दुपारी 3 वाजेच्या सुमारास हडको भागात असलेल्या कॅनॉल परिसरात गेल्या होत्या। तिथे सायंकाळी दुचाकीवर आलेल्या दोघा तरुणांनी 10 वर्षीय अल्पवयीन मुलीस मारहाण करून जबरदस्तीने एका पडक्या घरात नेऊन अत्याचार केला। सदर घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याने सर्व स्तरातून घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान काल गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी संतप्त नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत या घटनेतील दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, पीडित मुलगी व तिच्या कुटुंबियांना सुरक्षा द्यावी आदी मागण्यांचे निवेदन अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांना देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर माजी महानगरपालिका सदस्य सचिन देशमुख, के भार साखळे, पप्पू वाघमारे, अविनाश मोरे, विश्वनाथ गवारे, नागेश खंदारे, चंद्रराम बोराडे, कमलबाई, अनुसयाबाई जोगदंड, शिवाजी शेळके आदींच्या स्वाक्षरी आहे। आणि याची तपासणी डीवायएसपी साहेबांनी किंवा त्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित आहे हे सांगण्यासाठी सर्व महिला वगैरे इथं आलेले होते। हे परवा दिवशी दुपारी 10 वर्षाची मुलगी भंगार वेचण्यासाठी जाऊ लागली, तिला हडको परिसरामध्ये। तर त्या ठिकाणी 2 तरुणांनी तिला उचलून नेलं आणि उचलून नेऊन तिला काही पाजून तिच्यावर अतिप्रसंग हडको पशी कॅनल पशी कुठंतरी एक छोटा जागा आहे त्या ठिकाणी त्यांनी तिच्यावर अत्याचार केला, तिला मारलंय आणि तिची अवस्था पाहायला तर फार दुर्दैवी आहे। तिला फार म्हणजे इतक्या वेदना आहेत, मी प्रत्यक्ष त्या मुलीला भेटलेलो, ते असहनीय आहेत। असला अत्याचार कुठेही झाला नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर हा घडलाय तर ते लोक हे सहन करू शकत नाही। समाजामध्ये भाऊक व्यवस्था आहे पण सामान्य गोरगरिबासाठी लोक पुढे येत नाहीत, मोठ्यांसाठी लोक पुढे येतात। पण आम्ही ठरवलंय की गरीबावर अन्याय झाला नाही पाहिजे। पण ह्या बाबतीत मी एसपी साहेबांचं, डीवायएसपी साहेबांचं, अतिरिक्त साहेबांचं सुद्धा कौतुक करतो। त्यांनी 2 दिवसाच्या आत आरोपींना अटक केलेला आहे आणि योग्य दिशेने कारवाई त्यांची चालू आहे।